तर वर्ध्यात पोलीस भरती होणाऱ्या मैदानावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पाणी साचलेल्या मैदानात पोलीस भरती घेणार तरी कशी असा प्रश्न जो आहे तो केराळे मास्तरांनी उपस्थित केलाय। केराळे मास्तरांनी त्या मैदानातील वस्तुस्थिती देखील दाखवल्याचं पाहायला मिळतं। नमस्कार भाऊ, उद्या या वर्धेच्या ग्राउंडवर फिजिकल आहे पोलीस भरतीचं आणि ग्राउंडचा सत्यानाश पहा। आम्ही शासनाने अड्डू सांगून राहिलो का भाऊ पावसाळ्यात फिजिकल घेऊ नका। आता रात्रभर झड सांगितली आहे हवामान खात्यानं आणि कंटिन्यू 2 दिवस ते 3 दिवस पाणी सांगितलं आहे। उद्या सकाळी 5:30 वाजता पोट्ट्याने बोलावलं आणि इथं पहा, इथं डोबरे संगळले आहे। अजून जर रात्रभरात थोडसा पाणी झाला तर पुरा इथं स्विमिंग पूलच तयार होते आणि मग इथं स्विमिंग काच्छूम याचं घालून मग इथं 1600 मीटर ठीक आहे आपण स्विमिंग करू, जाऊ नाही उद्या डायरेक्ट स्विमिंग ठीक आहे। आम्ही SP साहेबाला आज भेटून तेच सांगितलं का पावसाळ्यात भरती होत नाही, पण वरून दबाव आहे सरकारचा का तुम्ही भरती घ्याच, इलेक्शनले आम्हाला फायदा झाला पाहिजे ठीक आहे। म्हणजे आम्ही ओरडू सांगून राहिलो, यूट्यूबवर व्हिडिओ घेऊन तुम्हाला निवेदन देऊन का पोलीस भरतीचं फिजिकल पावसाळ्यात होऊ शकत नाही। जे पोरं 4-5 वर्षापासून तयारी करून राहिले, मागच्या भरतीत 2-3 मार्कांत राहिले, त्यांच्या मायबापाच्या आशा लागल्या का यावर्षी लागल। आणि जर अशा ग्राउंडवर भरती घेतली तर जो पोरगा 50 पैकी 48, 42, 45 मार्क घ्यायचा तो डायरेक्ट 30, 32, 35 मार्क घेईल।